नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. RT 2026-27 फॉर्म सुटलेले आहे. फॉर्म सुटल्यानंतर 1 किलोमीटरच्या आतपर्यंत फक्त तुम्हाला स्कूल सिलेक्शन करता येत होतं. पण आता नागपूर उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता हा बदल करण्यात आला. नेमका बदल काय झाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यामध्ये आपण समजून घेऊया ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले त्यांना पण संधी मिळणार का? ज्यांना फॉर्म भरायचा त्यांना संधीमध्ये काय काय मिळणार आहे? 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या वरती सुद्धा स्कूल अवेलेबल होणार आहे. ती शाळांची तुम्हाला इथे सिलेक्शन करता येणार आहे. थोडक्यात तुम्हाला लाईव्ह सेशन मी तुम्हाला दाखवतोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. पण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला ते सांगू इच्छितो की ₹49 ही समुपदेशांची बॅच पण आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला मी वेळोवेळी गायडन्स करत असतो. त्याचबरोबर इग्नाइटच्या पाठशाला ॲपवरती हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. विशेष म्हणजे गुढीपाडवा निमित्त तुम्हाला 20% ऑफमध्ये बॅचेस अवेलेबल आहे. जसं की आता नवोदयची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ही नवोदयची बॅच तुम्हाला 20% ऑफमध्ये अवेलेबल आहे. ही तुम्हाला 19 मार्च पर्यंत ऑफर असणार बघा. किती? 19 मार्च. सो ज्या विद्यार्थ्यांना पालकांना नवोदयच्या बॅच जॉईन करायच्या त्यांनी लगेच जॉईन करा. 20% ऑफ तुम्हाला या बॅचमध्ये आहे. बॅच आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, लगेच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा तुम्हाला घेऊन जातो. ज्यांनी फॉर्म भरलेत ना त्यांना पुन्हा संधी मिळणार का? तर येस मिळणार आहे. बघा तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते. जसे की या ठिकाणी विंडो आहे. ह्या विंडोमध्ये सगळ्यात शेवटी जर तुम्ही बघितलं तर इथे बघा अनकन्फर्म माय ऍप्लिकेशन ओनली 2 अटेम्प्ट्स इज अलाउड, क्लिक हिअर. तुम्ही जर इथे क्लिक केलं ना तर तुम्ही जर फॉर्म भरला असेल ना पूर्वीचा तर तो फॉर्म अनकन्फर्म होऊन जाईल. पहिले कन्फर्म झालेला आहे ना, तो अनकन्फर्म होईल आणि अनकन्फर्म झाला की मग तुम्हाला हवा तो बदल करता येऊ शकतो. पण चान्स किती? फक्त दोनदाचे. म्हणजे ऑलरेडी एकदा केलाय, अजून तुम्ही एकदा केला आता तो एकदा आणि अजून एकदा, असे दोनदाच करू शकतात. सो काळजी नाही, इथे अनकन्फर्म तुम्ही करू शकतात आणि एडिट करू शकता फाईलमध्ये. आता तुम्हाला मी घेऊन जातो पुढच्या मुद्द्याकडे. 2 महत्वाचे मुद्दे, काय काय बदल करण्यात आला आणि किती शाळा निवडता येणार आहे. डायरेक्ट तुम्हाला मी ऑनलाईन घेऊन जातो. बघा ही RTची वेबसाईट मी ओपन केली. ह्या RTच्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पेजवरती, होम पेजवरती दिसते बघा. इथे काय दिलंय? RT 25% प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. मी थोडंसं याला झूम इन करतो, तुम्हाला वाचता येईल बघा. हे येथे वाचता हर्डेबल आहे. 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी 1 किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी विद्यार्थ्यांनी RT 25 प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांना आता प्रवेशासाठी 1 किलोमीटर, 1 ते 3 किलोमीटर तसेच 3 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. ही चांगली बातमी आहे. बदल झालेला आहे. या अनुषंगाने संबंधित पालकांना पालक लॉग इन मध्ये अनकन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी आपला सादर केलेला फॉर्म अनकन्फर्म करून आवश्यक ती सुधारित माहिती नोंदवावी. अनकन्फर्म बद्दल तुम्हाला बघा, जेव्हा लॉग इन करता तुम्ही, लॉग इनच्या खालीच तुम्हाला हा ऑप्शन द्या, इथे क्लिक करायचा आहे आणि अनकन्फर्म करून घ्यायचंय आणि मग एडिटिंग करून घ्यायचंय. आता मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही लॉग इन करता बघा, ID पासवर्ड तुम्हाला इथे टाकावा लागतो. ID पासवर्ड टाकला, कॅप्चा टाकला की लॉग इन करतात. लॉग इन केल्यावर मी तुम्हाला विंडोवर घेऊन जातो. बघा ही तुमचं लॉग इन पेज आहे. त्यावरती स्कूल सिलेक्शनवर तुम्ही जर गेलात ना, तिथे बघा पूर्वी फक्त हा एकच ऑप्शन येत होता. हा एकच ऑप्शन होता. आता मात्र हा पण ऑप्शन आलेला आहे आणि हा पण ऑप्शन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्हाला 10 पेक्षाही जास्त स्कूल इथे मिळत आहे. बघा उदाहरणार्थ मी घेतलंय, पहिले मला मिळत नव्हतं काहीच. आता मी चेक करतो इथे की मला स्कूल मिळते. विदिन 1 किलोमीटर बघा मला दिसतंय विदिन 1 किलोमीटर 3 स्कूल आहे. 3 पैकी मी कोणती एक निवडू शकतो. दुसरं विदिन 1 to 3 किलोमीटर, 1 to 3 मध्ये मला किती मिळत आहे बघा, 6 स्कूल मिळत आहे. ह्या सिलेक्ट करू शकतो. आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर त्यामध्ये किती मिळत आहे मला चेक सिलेक्ट करायचं. मग कुठल्या घ्यायचे, मला ब्लॉक घ्यायचा. आता 3 किलोमीटरच्या पुढे म्हणजे किती पण येऊ शकतात ना. मी फॉर एक्झाम्पल घेतलंय, इथे चेक करतो कोणत्या स्कूल येतील. मी चेक करतोय कोणत्या स्कूल येतील, बघूया कोणत्या स्कूल येतात. ओके, मी इथे घेतो दिंडोरी घेतो. मी चेक करतो स्कूल, सिलेक्ट स्कूल. इथे स्कूल येत नाही मला, 1 ते 3 पासून पुढे येत नाही. तरी मी अजून चेक करतो की मला अजून पुढे घेता येईल का. जसं की चांदवड बागलाण आहे, सिन्नर आहे, त्र्यंबक आहे, येवला आहे. आता याला मी जिथे घेतलं असेल ना त्यानुसारच मला भेटणार आहे बघा. GC1 केलं, सिलेक्ट स्कूल केलं तर नाही येते. मग येतील, बऱ्याच जण इथे येत आहे. 3 किलोमीटरच्या पुढे पण येणार आहे. आता विदिन 1 to 3 मध्ये तुम्ही घेऊ शकता. सपोज इथे 6 आहे, इथे 1 किलोमीटर मध्ये इथे 3 आहे. एनी वन तुम्ही यातल्या काही घेऊ शकता, त्यातल्या काही घेऊ शकता, हव्या त्या स्कूल. फॉर एक्झाम्पल इथून मला एकच स्कूल पाहिजे, सेव्ह केली मी. ओके, ही सेव्ह केली मी, ही झाली माझी सेव्ह. बघा सेव्ह. नंतर मी काय करतो, 1 to 3 मध्ये जातो, सिलेक्ट करतो 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्याच घेतल्या मी. चला ही पण सेव्ह केली मी.
ओके. आणि अशा पद्धतीने 1 2 3 पण 3 ग्रेटर दॅन 3 केलं मी, ते पण चेक करतोय. इथे तुम्हाला ज्या स्कूल भेटतील तुम्ही सिलेक्ट करू शकता एरियल डिस्टन्सनी, ते पण सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने जर तुमचा फॉर्म बघितला तर फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला मिळेल इथे तुम्ही कोणत्या कोणत्या स्कूल घेतलेल्या आहे बघा. जस्ट मिनिट. चाललंय म्हणजे हे होईलच ते आता. पण मग मला सांगायचं काय की आता हा बदल झालेला आहे. ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरला असेल त्यांनाही संधी आहे, ज्यांना नव्याने फॉर्म भरायचा त्यांनाही संधी. सो ह्या संधीचा फायदा करून घ्या आणि फॉर्म व्यवस्थित भरून टाका. आता याबद्दल अजून तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो 10 शाळा तुम्हाला निवड देतील, आता तुम्ही निवडू शकता. आणि बदल झालाय तो काय बदल झालाय, तुम्हाला डेट पण वाढून मिळाली. डेट कधीपर्यंत आहे बरं ही डेट, तुम्ही जर मेन पेजला गेलात तर होम पेजला तुम्हाला बघायला मिळेल की डेट सुद्धा त्यांनी वाढून दिली आहे. कधीपर्यंत आहे तर 25 तारखेपर्यंत बघा, 25 मार्च पर्यंत डेट पण तुम्हाला वाढवून दिलेली आहे. सो अशा पद्धतीने योग्य तो तुम्ही बदल करू शकतात आणि फॉर्म परत एकदा भरू शकतात. परत एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. पण 20% ऑफ मध्ये नवोदयची बॅच आता अवेलेबल आहे. बॅच चालू झाली, आज बॅचचं दुसरं लेक्चर असणार आहे. सो जे विद्यार्थी 5वीला आता गेले असतील त्यांच्यासाठी ही एक्झाम खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या आहे. सो या संदर्भात अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.